चला तर मंडळी, तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आठवतो का? आवडतो का? चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना, अगदी तसाच चटाकेदार भन्नाट चव असणारा आणि झणझणीत चमचमीत मसाले भात. सुटले की नाही तोंडाला पाणी, हो की नाही? चला तर मग अगदी 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट किंवा साहित्य वापरून आपण अगदी तसाच हेल्दी आणि न्यूट्रिशियस मसाले भात बनवणार आहोत. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण कुकर किंवा कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 2 वेलदोडे असं साहित्य घालून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. नंतर त्यात कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यात थोडीशी चवीपुरती हळद घालायची आहे आणि ते सर्व व्यवस्थित सगळं परतून झाल्यानंतर मग त्यात आपण घालूया रंगीबिरंगी भाज्या, ज्यात तोंडली आहे, टमॅटो आहे, वांगे आहे, गाजर आहे, मटार आहे, बटाटा आहे, फ्लॉवर आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पनीर पण घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. भाज्या 1 ते 2 मिनिट छान शिजवून घ्यायच्या आहे, कारण भाज्या शिजणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय भाज्यांना सगळे मसाले व्यवस्थित लागण्यासाठी 1 ते 2 मिनिट आपल्याला छानपैकी मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे. त्याशिवाय तांदूळ धुतलेले घालण्याची घाई करायची नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व भाज्या धुवून व्यवस्थित चिरून त्याच्यात घालायच्या आहे आणि 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायच्या आहे. त्या छान परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला घालायचे आहे आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला, धणे जिरे पावडर आणि चवीनुसार अर्थातच मीठ. आणि हे सर्व मसाले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचे आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे त्या प्रमाणात ते मसाले घालायचे आहे आणि भाज्या व्यवस्थित परतू द्यायच्या आहेत. तांदूळ घालण्याची घाई करायची नाही, जेणेकरून सगळ्या भाज्यांना आपला मसाला छानपैकी मिक्स होईल, बरोबर ना? आणि मसाल्याची टेस्ट पण व्यवस्थित लागेल. आपण त्यात धुतलेला तांदूळ व्यवस्थित घालायचा आहे आणि हलक्या हाताने 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला भात मोकळा आणि छान तयार होईल. आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचे आहे. हो, अगदी महत्त्वाचंच सांगायचं राहिलं, 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स त्यात घालायचे आहे, बरोबर ना? तर आपल्याला इथे घालायचा आहे थोडासा गूळ आणि 1 चमचा गाईचं तूप, म्हणजेच घरचं तूप असेल तर ह्या मसाले भाताला अगदी उत्तम चव येते, हो की नाही? मग हे 2 पदार्थ किंवा हे 2 जिन्नस घालायला नक्कीच विसरू नका. आणि आता हा भात मीडियम आचेवर 3 ते 4 मिनटं छान शिजू द्यायचा आहे किंवा कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि अशा रीतीने हा आपला पंक्तीतला अगदी मस्त रसरशीत मसाले भात तयार झालेला आहे. त्यावरती भरपूर कोथिंबीर घालायची आहे. हा भात दही, पापड, लोणचं याबरोबर अतिशय अफलातून लागतो. हा मसाले भात इतका टेस्टी लागतो ना, की लग्नाच्या पंक्तीतल्या मसाले भाताची नक्कीच आठवण आल्या वाचून राहत नाही. तर सांगा मला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असल्यास लाईक